नंदुरबार केळी बोर्ड स्थापनेला गती, शहाद्यात शेतकरी बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा। नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र नंदुरबार केळी बोर्ड स्थापन करण्याच्या मागणीला आता गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत। या पार्श्वभूमीवर शनिवार शहादा तहसील कार्यालयात आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत केळी उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, सहाय्यक उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजी पाटील, शहादा परिसराचे नेते दीपक पाटील, नगराध्यक्ष अभिजित पाटील, जगदीशभाई पाटील तसेच मोठ्या संख्येने केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते। 26 जून रोजी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत नंदुरबार येथे झालेल्या बैठकीत नंदुरबार केळी बोर्ड स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती। त्यानुसार आजच्या बैठकीत बोर्ड स्थापनेचा प्रस्ताव, त्याची कार्यपद्धती आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी केळीचे दर बुऱ्हाणपूर बाजारपेठेवर अवलंबून न ठेवता नंदुरबार जिल्ह्यातच निश्चित करण्याची मागणी केली। यासाठी शेतकरी, व्यापारी, कृषी तज्ज्ञ, महसूल प्रशासन, कृषी विभाग आणि निर्यात क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असलेले केळी बोर्ड स्थापन करावे अशी भूमिका मांडण्यात आली। तसेच बुऱ्हाणपूर, रावेर आणि जळगाव बाजारपेठेच्या दरांचा अभ्यास करून नंदुरबारमधील केळीचे दर निश्चित करावेत अशीही मागणी करण्यात आली। बैठकीत केळीप्रमाणेच पपई पिकालाही संबंधित शासकीय अनुदान योजनांचा लाभ मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। पपई हे अत्यंत संवेदनशील आणि खर्चिक पीक असल्याने त्यालाही संरक्षण व आर्थिक मदत मिळणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। तेही मागच्या 2 वर्षापासून बंद आहे। 23-24 आजही जिल्ह्यामध्ये असंख्य शेतकरी आहेत, त्यांना अनुदान मिळालेलं नाही। आपण योगायोगाने असं आहे की MRPS मंत्रालय आणि फलोत्पादन मंत्रालय बरेचसे ग्लोबल साहेबांकडे आहे, त्यांच्याकडे पाहिजे। फक्त एक टेक्निकल अडचण त्याच्यामध्ये आहे की आपण दूर करू शकाल प्रशासनाच्या वतीने की कुठलेही काम MRPS मध्ये जेव्हा घेण्यात येतं तर लॉंग टर्म ॲसेट क्रिएट होईल या दृष्टिकोनातच खर्च केला जातो। केळी पीक हे साधारण 3 वर्ष घेता येतं म्हणून ॲसेट क्रिएट होतोय, म्हणूनच MRPS मध्ये केळीला इनपुट केलं होतं। पपई हे 1च वर्षाचं पीक असल्यामुळे त्याला MRPS मध्ये घेता येत नाही, अशा प्रकारची टेक्निकल अडचण प्रशासनाने सांगितलेली आहे। तर त्याच्या बाबतीमध्ये जर आपण तेवढा निर्णय बदलला तर शेतकऱ्यांना फार मोठा त्याचा फायदा होईल। तो एक आपण आग्रहाची मागणी अधिवेशन सुरू केला तर निश्चितपणे दोन्ही विषय नाही केलं तो विषय व्यापारी विसरते ना, कदाचित तुम्ही आपण पण विसरणार, म्हणून या 1-2 महिन्यात करा म्हणजे बरं होईल आम्हाला। आणि रजिस्ट्रेशन लायसन्स महत्वाचे ते कसं काय? नंदुरबार जिल्ह्यातील फळबाग शेतकरी यांची काही दिवसापूर्वी आपल्या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई यांना तक्रार केली होती की जो काही फळाचा जो भाव आहे त्यात पपई असतील, केळी असतील, यांना भाव चांगला मिळत नाही। ज्या पद्धतीने जळगावला, ज्या पद्धतीने रावेरला भाव मिळतो, समजा तिथं 3000 असेल तिथं 1800 रुपयाला व्यापाऱ्यांकडून खरेदी केलं जातं। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिळवणूक होते अशी तक्रार केल्यानंतर ताईंच्या सांगण्यानुसार आज शहादा येथे तहसील कार्यालय येथे कलेक्टर मॅडम, मी स्वतः, आदरणीय बापूसाहेब असतील, प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब आणि जे इथले प्रगतिशील शेतकरी आहेत, फळबागांचे शेतकरी ते आणि व्यापारी यांची एकत्रित बैठक या ठिकाणी घेतली। त्या बैठकीमध्ये असं ठरलं की या ठिकाणी एक मंडळ स्थापन झालं पाहिजे आणि तळोदा असेल, शहादा असेल, APMCला त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची नोंद असली पाहिजे। कोणता व्यापारी काय खरेदी करतोय, केळी खरेदी करतोय, पपई खरेदी करतोय, त्याची वाहनं कुठं घेऊन जाणार आहे आणि भाव निश्चिती जे शेतकऱ्यांना एक हमी भाव मिळाला पाहिजे त्या ठिकाणी। म्हणून या ठिकाणी बैठक झाली। ह्या बैठकीमध्ये ठरलं की आता ह्या ठिकाणी एक स्वतंत्र मंडळ त्या ठिकाणी स्थापन करण्याची आपण मागणी माननीय मंत्री महोदय पणनचे आपले जयकुमार भाऊ यांच्याकडे मागणी मी करणार आहे आणि दोन्ही APMCना, तळोदा APMC आणि शहादा APMCला त्या ठिकाणी फळ मार्केटची आपण परवानगी घेणार आहे आणि त्या ठिकाणी मग जे व्यापारी असतील त्या ठिकाणी नोंदणी करतील आणि त्यानुसार त्या ठिकाणी भाव होईल आणि त्यानुसार शेतात जाऊन मोजणी होईल। अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण ठरलं आणि त्याच्यावरती जे नियंत्रण असेल ते DDRचे नियंत्रण असेल
आणि जो काही भाव ठरेल, मोठी तफावत न होता जो काही भाव ठरेल तो शेतकरी व्यापारी हे बसून जास्त तफावत असणार नाही असा हमी भाव, चांगला भाव शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आज ठरवलेलं आहे. त्या दृष्टीने ह्या ठिकाणी मंडळाची आपण स्थापन करणार आहे आणि APMCना परवानगी घेणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या भागातील जेवढे तळोदा शहाद्यातील केळी पपनचे शेतकरी आहेत त्यांना नक्कीच भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. त्यांचं ह्या ठिकाणी आज समाधान झालेलं आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये लवकरच ही मागणी करून आम्ही याला मंजुरी घेऊन घेऊ आणि या दोन्ही तालुक्यांमध्ये फळबागांचे शेतकरी त्यांना फायदा होईल असं आम्ही त्या ठिकाणी ठिकाणी आज निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.